पुण्याच्या दौंडच्या येवतमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे। 2 गटांमध्ये कालच्या राड्यानंतर आज तणावपूर्ण शांतता या परिसरामध्ये आहे। पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा येवतमध्ये तैनात केलेला आहे। राडा करणाऱ्या काही जणांची पोलिसांनी धरपकड केलेली आहे आणि धरपकड होईल या भीतीने अनेक जण गावातून फरार सुद्धा झाले। 2 दृश्य आपण बघतोय। कालचे दृश्य एकीकडे ज्यावेळेला येवतमध्ये राडा झाला होता तेव्हाचे दृश्य, दुसरीकडचे दृश्य आज सकाळचे आहेत जेव्हा या परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली। पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या येवत या गावामध्ये आणि कालच या गावामध्ये 2 गटांमध्ये तणाव खरं तर निर्माण झाला आणि त्यातच 2 गटांमध्ये वादविवाद झाला आणि त्यामधून दगडफेक असेल इतर ज्या गोष्टी आहेत त्या वाढताना पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन या संपूर्ण गावामध्ये जे वातावरण आहे ते निवळण्याचा प्रयत्न केल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। 2 गटांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर संपूर्ण जे गाव आहे ते आज पूर्णपणे बंद असल्याचंच पाहायला मिळतंय। गावामध्ये 163 अन्वये जो जमावबंदीचा जो कायदा आहे त्या अन्वये जमावबंदी खरं तर लादण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने ह्या ज्या सूचना आहेत त्या गावातील वेगवेगळ्या भागामध्ये हे जे पोलीस देत आहेत ते आपल्याला पाहायला मिळते। 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेला आहे। सदर आदेशान्वये वरील प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 223 अन्वये शिक्षेस पात्र राहील। या संपूर्ण येवत या गावामध्ये जर आपण पाहिलं तर सध्या तरी तणावपूर्ण शांतताच या येवतमध्ये दिसून येते आणि त्यासाठीच पोलीस प्रशासन असेल किंवा इतर जे प्रशासन आहे ते प्रयत्न करताना दिसतंय। कॅमेरामन निखिलसह तुषार जरेकर, पुढारी न्यूज, येवत, दौंड, पुणे।